जिथे छत्रपती संभाजी महाराज कैद झाले, तोच हा वाडा. कोकणाच्या हिरव्यागार डोंगरामध्ये संगमेश्वर या गावी असलेला हा सरदेसाई वाडा. याच दरवाजातून महाराजांना कैद करून नेलं होतं. आजही हा दरवाजा त्या इतिहासाचा साक्षीदार आहे. ज्या ठिकाणी एक शूर योद्धा उभा होता, आज तिथे फक्त शांतता आहे. कोकणी शैलीत बांधलेला हा वाडा, लाकडी खांब, मातीच्या भिंती आणि प्रशस्त अंगण त्या काळातील वास्तुकलेचं उत्तम उदाहरण आहे. आज काही भाग जीर्ण झाला असला तरी त्याची भव्यता अजूनही जाणवते. इसवी सन 1689 याच परिसरात घडली एक मोठी घटना. महाराज इथे थांबले होते आणि अचानक मुघल सरदार मुकरब खान याने हल्ला केला. पण हा हल्ला सरळ नव्हता. तो होता विश्वासघाताचा. स्वतःच्याच लोकांनी दिलेल्या माहितीमुळे मुघल सैन्याने इथे अचानक प्रवेश केला आणि याच वाड्यातून छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं. कदाचित याच खोल्यांमध्ये त्या सर्व घटना घडल्या असतील. हा वाडा शांत दिसतो, पण इथे घडलेली घटना आजही अंगावर काटा आणते. आज इथे फक्त शांतता आहे, पण या तुटलेल्या छताखाली इतिहास अजूनही जिवंत आहे. छत पडलेलं असलं तरी आठवणी अजून उभ्या आहेत आणि हा वाडा आजही इतिहास सांगतोय. या भिंती, हे छत, हे सगळं 300हूनही अधिक वर्ष पूर्वीच आहे. सरदेसाई वाडा फक्त दगड आणि मातीचा नाही, तो आहे इतिहासाचा जिवंत पुरावा. जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल तर एकदा तरी नक्की या, कारण इथे इतिहास फक्त वाचायला नाही तर अनुभवायला मिळतो.